नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण सोरायसिस व लायकन प्लॅनर्स यावरती प्रभावी होमिओपॅथिक उपचार या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर R.S. सोनावणे. डॉक्टर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर R.S. सोनावणे हे सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई व पुणे यांचे संचालक आहेत. भारतातील पहिले होमिओपॅथिक सोरायसिस तज्ज्ञ अशी त्यांची जागतिक ख्याती आहे. डॉक्टर R.S. सोनावणे हे गेल्या 39 वर्षांपासून फक्त सोरायसिस या त्वचा रोगावर संशोधन आणि होमिओपॅथिक उपचार करीत आहेत. त्यांनी आज तागायत 32,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. डॉक्टर सोनावणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण घेतलंय. 2014 मध्ये पॅरिस तसेच 2018 मध्ये केप टाउन साऊथ आफ्रिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेमध्ये त्यांनी केलेलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. 2024 मध्ये स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या संशोधनाचे अधिक प्रगल्भ पैलू शोध निबंधाद्वारे प्रसिद्ध केले. मे 2025 ला बोस्टन अमेरिका येथे एलोपॅथिक त्वचारोग तज्ज्ञांच्या एका मोठ्या परिषदेमध्ये त्यांना त्यांचा शोध निबंध प्रसिद्ध करण्यासाठी निमंत्रण मिळालं. तसेच मे 2025 लाच नेदरलँड येथेही त्यांना त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. दुबईमध्ये झालेल्या 3ऱ्या आयुष परिषदेमध्ये त्यांना त्यांचा शोध निबंध प्रसिद्ध करण्यासाठी निमंत्रण मिळालं होतं. आता मे 2026 ला अमेरिकेमधील लास वेगास आणि अमेरिकेतच शिकागोमध्येही त्यांना त्यांचा शोध निबंध प्रसिद्ध करण्यासाठी निमंत्रण मिळालेलं आहे. शिवाय डॉक्टर सोनावणेंची पुणे आणि मुंबई, वाशी, दादर येथे क्लिनिक्स आहेत. जगभरातील सोरायसिस रुग्णांसाठी सोरिया ट्रीटची ऑनलाईन होमिओपॅथिक उपचार सुविधा देखील उपलब्ध आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, पहिलाच प्रश्न, सोरायसिस आजार म्हणजे नेमकं काय? सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे आणि हा त्वचा रोग कुठल्याही संसर्गाने किंवा विषाणूने होत नाही. तर त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे, जे प्रमाणापेक्षा अधिक होतं, म्हणजे 10 ते 15 पटीने वाढतं, त्याला आपण सोरायसिस म्हणतो. आणि उदाहरणार्थ डोक्यात कोंडा हा ही सोरायसिसची प्राथमिक अवस्था आहे. सगळेच डोक्यात कोंडा सोरायसिस नसतात, पण डोक्यात कोंडा हा सोरायसिस असू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण शरीराची त्वचा ही जाड होते, त्याला खाज येते आणि त्वचा पापुद्र्यामध्ये सिल्वर कलरच्या किंवा चांदीच्या गळत असते, असे मोठे मोठे चट्टे येतात, त्याला आपण सोरायसिस म्हणतो. अगदीच. पण मग याची कशामुळे होतो, याची कारण काय आहेत? सोरायसिस हा जो आजार आहे, आपण पहिल्यांदा सोरायसिसची एक स्लाइड बघूया की ज्याच्यात आपल्या लक्षात येईल की हे सोरायसिस या प्रकारे आहे. कारण सोरायसिस हा दिसायला त्वचा रोग जरी असला तरी बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की ते फंगल इन्फेक्शन असेल किंवा इसब असेल, पण हा इसब किंवा फंगल इन्फेक्शन नाहीये. सोरायसिसचं कारण असं आहे की सोरायसिस हा एक आनुवंशिक आजार आहे. पण याच्या आनुवंशिकतेमध्ये विशेषतः अशी की ज्या ज्या लोकांना सोरायसिसची आनुवंशिकता आहे त्यापैकी फक्त 30% लोकांना सोरायसिस होतो, 70% लोकांना होत नाही. याचं कारण असं आहे, सोरायसिस होण्यासाठी केवळ आनुवंशिकता महत्वाची नाहीये, तर त्याला काही प्रकट कारणं किंवा त्यालाही जोड कारणं लागतात. जी जोड कारणं तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीत आहेत. उदाहरणार्थ मानसिक ताणतणाव, अनियमित झोप, व्यायामाचा अभाव, काही ड्रग जसं अल्कोहोल, स्मोकिंग, या वाईट सवयी, या सगळ्या गोष्टींमुळे अलीकडे असं आढळलंय की पूर्वी जो 30 ते 40 वयोगटात होणारा सोरायसिस होता, अलीकडे पुस्तकामध्ये 18 ते 25 वयोगटात जास्तीत जास्त आढळून येतो आहे. आणि माझ्या वैयक्तिक अनुभवात मी आता लहान मुलांमध्ये सोरायसिस बघतोय. तर सोरायसिस हा जो आजार आहे, हा जरी त्वचेत सुरू झाला तरी तो हळूहळू कालांतराने सांध्यांवर जाऊन सोरायटिक आर्थरायटिस होऊ शकतो. पण सोरायसिसच्या बाबतीत आपण असं बघितलं की त्याचा केवळ एक नाही, त्याचे अनेक रूप पण आहेत. अगदीच. पण एका अर्थाने हा लाईफस्टाईल डिसीज होत आहे असं म्हणायला हरकत नाही मग? हो, निश्चितच. कारण लाईफस्टाईल चेंजेस किंवा लाईफस्टाईलमध्ये ज्या काही गोष्टी मी सांगितल्या ती त्याची वाढण्याची कारण आहेत. जी 70% लोकांना सोरायसिस होत नाही आनुवंशिकता असूनही, पण 30% लोकांना होतो, त्यांच्या आयुष्यामध्ये केव्हा तरी ह्या ट्रिगर फॅक्टर्स त्यांच्या आयुष्यात येतात आणि त्याच्यानंतर सोरायसिस सुरू होतो. म्हणून आज सोरायसिसचं वाढतं प्रमाण किंवा लहान मुलांमध्ये होणारा सोरायसिस याचं कारण असे की ही ट्रिगर फॅक्टर्स वाढलेली आहेत. सोरायसिस जरी त्याच्यावर उपचार नाहीत किंवा असं समजतात किंवा तो खूप पुढे भयानक होऊ शकतो, पण तो टाळता पण येऊ शकतो.
अगदीच. याचे काही प्रकार असतात का? हा, सोरायसिस या आजाराचं महत्वाची गोष्ट अशी आहे की सोरायसिसची जसं आपण आता बघितलं कॉमनेस्ट प्रकारात आपण बघूया की साधारणतः डोक्यात कोंडा हे सोरायसिसचं प्राथमिक लक्षण आहे. आणि सुरुवातीला काय होतं, ज्या ज्या वेळेला डोक्यात कोंडा होतो तर आपण डोक्यात साधा कोंडा समजून मलम लोशन्स लावून तो जातो, पण कालांतराने तो परत येतो. परत आल्यानंतर ज्या वेळेला तो आपल्या डोक्याचा भाग सोडून कानामागे किंवा कपाळावर यायला लागतो त्यावेळेला डॉक्टरांना कळतं की हा कोंडा नाही आहे, हा सोरायसिस आहे. पण तोपर्यंत सोरायसिस बऱ्यापैकी त्याचं स्थायित्व किंवा तो शरीरामध्ये पसरायला सुरुवात झालेला असतो. म्हणून डोक्यात कोंडा आहे त्यावेळेला तो सोरायसिस नाही याची खात्री करून घेणं हे जास्त आवश्यक आहे. पण या उलट घडतं की बऱ्याच वेळेला सोरायसिसला साधा डोक्यातला कोंडा आहे म्हणून उपचार देऊन बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये वेळ जातो आणि सोरायसिस वाढतो. तर हे जे पहिला प्रकार आहे स्काल्प सोरायसिस, हा डोक्यात कोंडा आहे. पण अशाच प्रकारे ज्या वेळेला तो त्वचेवर पसरायला लागतो, जसं हाताचे कोपर किंवा पायाचे गुडघे इथली त्वचा जाड होते, कानामागी त्वचा जाड होते, तिथे खाज यायला लागते, त्यावेळेला कळतं की हा सोरायसिस आहे. तर हा जो प्रकार आहे सोरायसिसचा हा स्काल्प झाला. याच्यानंतरचा आपण याच्यामध्ये बघतोय की प्लाक सोरायसिस. प्लाक सोरायसिस हा 80% रुग्णांमध्ये आढळतो. याच्यामध्ये असं आढळतं की शरीरावर मोठे मोठे चट्टे पडतात, त्याच्यातून खूप खाज येते आणि त्याच्यातून त्वचा गळत असते. तर हा 80% रुग्णांमध्ये. पण हाच सोरायसिस आहे असं नाही, तर सोरायसिसचे अजून काही प्रकार आहेत ते पण आपण बघूया. म्हणजे रुग्णांना त्या छायाचित्रावरून लक्षात येईल की हा सोरायसिस आहे. सोरायसिसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की निदान न झाल्यामुळे सोरायसिस वाढतो आहे आणि सोरायसिसचा उपचार दिरंगाईने केल्यामुळे त्याचे परिणाम वाढत आहेत. असं म्हटलं जातं की ज्या ज्या रुग्णांना सोरायसिस आहे आज, तेवढेच रुग्ण बाहेर आहेत की ज्यांना माहिती नाही की त्यांना सोरायसिस आहे पण ते सोरायसिसने ग्रस्त आहेत. तर त्यासाठी सोरायसिस हा असा आजार आहे की तो त्याची रूपं बदलवतो आणि त्यामुळे तो एक प्रकार नसल्यामुळे तो निदानाला डॉक्टरांना सुद्धा कठीण होतो. तर त्याचे बाकीचे प्रकार आपण बघूया. तर सोरायसिसचा एक प्रकार आहे की आपण याच्यात बघतोय की गटेड सोरायसिस. तर गटेड सोरायसिस म्हणजे काय असतं की तुमच्या शरीरावर लहान लहान पुळ्या येतात. जसं आपल्याकडे गोवर जसं आहे, जसं आपल्याकडे जसं गोवर आहे, गोवर सारख्या किंवा गोवर कांदण्यांसारख्या अशा लहान लहान पुटकळ्या येतात आणि त्याच्यामधून पाणी येतं आणि ताप येतो. तर सुरुवातीला ही इन्फेक्शन समजलं जातं, पण हे इन्फेक्शन नाहीये, हा गटेड सोरायसिस आहे. सुरुवातीला अँटीबायोटिक्स तो बरा पण होतो आणि विशेषतः लहान मुलांमध्ये होतो, पण त्याच्यानंतर तो सोरायसिस स्वरूप धारण करतो संपूर्ण शरीरावर येतो. हा गटेड सोरायसिस. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, जो खूप कमी आढळतो. एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये संपूर्ण शरीराला खाज येते, संपूर्ण त्वचा लाल होते आणि काही दिवसांमध्ये 4-5 दिवसामध्ये संपूर्ण शरीर घासलं जातं आणि हा सोरायसिसमध्ये कदाचित रुग्णाचा प्राण जाऊ शकतो. तर हा एक एरिथ्रोडर्मिक सोरायसिसचा प्रकार आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार असतो सोरायसिसचा की ज्याला आपण सांगितलं की इन्व्हर्स सोरायसिस. आता हा इन्व्हर्स सोरायसिस जो आहे हा काखेमध्ये, जांघेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांखाली आढळून येतो, ज्या ठिकाणी फोल्ड्स आहेत. पण त्यावेळेला असं आढळतं की हे फंगल इन्फेक्शन असू शकतं, पण हे फंगल इन्फेक्शन नाही आहे, कारण हा सामान्य सोरायसिस सारखा दिसत नाही. याच्यामध्ये लालपणा असतो, याच्यामध्ये चिकट असा स्राव पण असतो बऱ्याच वेळेला आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला हा सोरायसिस स्त्रिया सांगत नाही किंवा पुरुष सांगत नाही, फंगल इन्फेक्शन होतं आणि दिरंगाई होते आणि हा दुरुस्त व्हायलाही कठीण आहे. त्याच्यानंतर सोरायसिस इथेच थांबत नाही, तर कॉमनेस्ट आपल्याला आढळतं की पायाला तडे पडणे हिवाळ्यामध्ये किंवा बऱ्याच लोकांना हाताला तडे किंवा हाताला खाज आहे, त्याला म्हणतो आपण प्लांटर सोरायसिस. तर हा तळ पायाला पण होतो. सोरायसिस तळ पायाला जसा होतो तसं असं आढळतं की हा नखांना पण होतं. तर नखांना आपण जे आता छायाचित्र बघतोय सुरुवातीचं, तर नखांना असे खड्डे पडले असतात पिनसारखे आणि ते सोरायसिसचा पहिली स्टेज आहे. त्यानंतर सोरायसिसमध्ये नख जाड होतात, ओबडधोबड होतात. हा एक नखांचा सोरायसिस आहे. सोरायसिस केवळ इथेच थांबत नाही, तर सोरायसिस कालांतराने जवळजवळ 50% रुग्णांमध्ये असं आढळतं की सोरायसिस हा कालांतराने सोरायटिक आर्थरायटिस होतो, म्हणजे सांध्यांवर जातो आणि सांध्यांना सूज यायला लागते आणि सांधे वेडीवाकडी होऊ शकतात. म्हणजे डोक्यात कोंडा म्हणून होणारा सोरायसिस त्याची बऱ्याच वेळेला रूपं बदलून वेगवेगळ्या रूपाने प्रकट होतो आणि कालांतराने तो सोरायटिक आर्थरायटिस होतो आणि ज्या वेळेला सांधे कायमस्वरूपी वेडीवाकडे होतात त्यावेळेला विकलांगपणा येतो. तर सोरायसिस जरी हळूहळू सुरुवातीला दिसला तरी सुरुवातीपासूनच त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं.
अगदीच जसं तुम्ही बोलत होता त्यानुसार पहिल्या प्रायमरी स्टेजला जर आपल्याला कळलं तर उपचार करणं खूप सोपं जातं. कोणते प्रचलित उपचार आहेत यावर? सोरायसिस हा जो आजार आहे, आता आपण बघितलं की सोरायसिस हा जो आजार आहे हा त्वचेवर असतो, पण याचं मूळ कारण हे प्रतिकार शक्तीचं असंतुलन, आणि असंतुलन झाल्यामुळे प्रतिकार शक्ती जास्त प्रमाणात त्वचा करते. तर प्रचलित जे उपचार आहेत ते केवळ सोरायसिसच्या बाह्य रूपाला नियंत्रित करण्यासाठी आहे. त्यामुळे मॉडर्न सायन्समध्ये किंवा ॲलोपॅथिक शास्त्रात असं म्हटलं जातं की सोरायसिसवर क्युअर नाहीये, तो कधीही पूर्ण दुरुस्त होऊ शकत नाही, पण तो नियंत्रणात आणता येतो. पण तो काही काळाकरता नियंत्रणात येतो आणि दरवेळेला वाढत जातो. त्याच्यासाठी जे औषधं वापरली जातात त्याचे दुष्परिणाम वेगळे, त्यामुळे हा कधी दुरुस्त होणार नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक घाबरलेले असतात. म्हणून आपण ज्यावेळेला उपचार करतो तो आपण बाह्य उपचार करतो आहे की सोरायसिसच्या प्रवृत्तीचा उपचार करतोय. पण होमिओपॅथिक शास्त्रामध्ये सोरायसिसच्या बाह्य नाही तर सोरायसिसच्या प्रवृत्तीचा उपचार केला जातो, आणि त्या सोरायसिसची प्रवृत्ती जर पूर्ण नष्ट झाली तर त्याची पूर्ववत जी आरोग्य अवस्था ही परत येते, आणि सोरायसिस 10 ते 15 वर्ष पुन्हा येत नाही असा सोरायटिसचा अनुभव आहे. त्यामुळे आपण उपचार कुठला करताय? बाह्य उपचार करताय जे दृश्य सोरायसिसचा की सोरायसिसच्या मूळ कारणाचा? म्हणून कधी कधी मी म्हणतो की सोरायसिस हा त्वचेचा रोग नाहीये, त्वचेवर त्याचे परिणाम दिसत आहेत. त्याचं मूळ कारण प्रतिकार शक्तीमधील बिघाड आहे. म्हणून प्रतिकार शक्तीमधील बिघाडाचा उपचार हा सोरायसिसचा खरा उपचार होऊ शकतो, जो होमिओपॅथीमध्ये आहे. म्हणजे एकूणच आपल्याला सोरायसिसचे जे प्रकार आहेत, कारणं कोणकोणती असतात आणि उपचार पद्धती कळली. सद्यस्थिती काय आहे सोरायसिस या आजाराची? सोरायसिसच्या सद्यस्थिती जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी जे 30 ते 40 वयोगटात होणारा आजार होता तो आता 18 ते 25 वयोगटात होतोय, आणि आता तर अलीकडे तर लहान मुलांमध्ये आढळतोय. त्यामुळे सोरायसिस जितक्या लवकर होईल तितके त्याचे दुष्परिणाम तुम्हाला लवकर दिसतील. म्हणून अर्लियर द डिसीज मोर द कॉम्प्लिकेशन्स. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सोरायसिसचा योग्य उपचार म्हणजे सोरायसिसच्या मूळ कारणाचा उपचार, तात्पुरता किंवा बाह्य स्वरूपाचा उपचार नाही. आणि त्यासोबत सोरायसिसची जी ट्रिगर फॅक्टर्स आहे, केवळ उपचार महत्वाचा नाही तर ट्रिगर फॅक्टर्स कंट्रोल करणं, जेणेकरून औषधं चांगली काम करतील, आणि योग्य उपचाराने सोरायसिस कमीत कमी 10 ते 15 वर्ष तरी तुम्हाला पुन्हा होणार नाही आणि तो सारखा वाढणार नाही. त्याचं योग्य नियंत्रण करणं हा उपचार असू शकतो. पण हे जर नाही झालं, आणि अलीकडे जो लहान मुलांमध्ये सोरायसिस होतो आहे तर लहान मुलांमध्ये झाल्यानंतर त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांचे कॉम्प्लिकेशन्स जास्त दिसतील. म्हणून तो होऊ नये म्हणून काय करायचं हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण रोग होईल आणि उपचार करू त्यापेक्षा त्याचं नियंत्रण करणं अतिशय महत्वाचं आहे. सोरायसिस बाबत आणि एकंदरच त्याच्या उपचार पद्धतीबाबत मला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सोरायसिस आणि लायकन प्लॅनस याच्यावरती होमिओपॅथिक उपचार या विषयासंदर्भात बोलतोय, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर R.S. सोनावणे. डॉक्टर, मी असं ऐकलंय की तुम्ही या विषयासंदर्भात एक पुस्तक सुद्धा लिहिलंय, तर त्याविषयी सांगा. ही पुस्तक लिहिण्याचं महत्वाचं कारण असं आहे की जसं मी म्हटलो की अलीकडे सोरायसिस लहान मुलांमध्ये वाढतोय, तरुणांमध्ये वाढतोय, आणि सोरायसिसच्या पहिल्यांदा याच्यात तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला की सोरायसिस होण्याकरता केवळ अनुवंशिकता नाही तर ट्रिगर फॅक्टर्स गरजेचे, आणि या ट्रिगर फॅक्टर्स बद्दलचं नॉलेज. कारण आज माझ्याकडे जे तरुण लोक येतात त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांचा सोरायसिसच्या उपचारासोबत त्यांच्या मुलांना होणार की नाही, किंवा त्यांनी पुन्हा अपत्य व्हावं की नाही. तर सोरायसिस बद्दलचं ज्ञान, जसं आपण आता या इंटरव्ह्यू मधून सोरायसिस बद्दल माहिती देतोय, तर माझ्या पुस्तकाचं जे नाव आहे ते आहे नो सोरायसिस टू नो सोरायसिस, KNOW नो टू नो म्हणजे नो सोरायसिस. म्हणजे सोरायसिस बद्दल जर आपण योग्य माहिती घेतली, जरी आपल्याला सोरायसिस नसला तरी, पण असं सांगता येणार नाही की तुम्हाला कधी होईल, कदाचित तुमच्या शरीरात असू शकतो. तर नो सोरायसिस म्हणजे तुम्ही सोरायसिस का होतो, त्याची प्रकट कारणं काय, आणि तो कसा टाळला जाऊ शकतो, ही माहिती जर आपल्याला अगोदरच मिळाली तर त्याचे 3 फायदे आहेत. पहिला फायदा असा की जर सोरायसिस प्रवृत्ती तुमच्या शरीरात असेल तर तुम्ही हे ट्रिगर फॅक्टर्स कंट्रोल केले तर तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत कदाचित होणारही नाही. म्हणून पुस्तकाचं नाव आहे नो सोरायसिस टू नो सोरायसिस. त्यानंतर जे लोक उपचार घेत आहेत किंवा ज्यांना सोरायसिस आहे, कमी प्रमाणात आहे, त्यांनी आताच जागृत होऊन जर या गोष्टींची माहिती घेतली सोरायसिस, तर त्यांचा सोरायसिस नियंत्रणात बिना औषधाने असू शकतो, कुठल्या एका औषधाशिवाय. त्यासोबत त्यांना पुन्हा त्याच्या कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. ज्या लोकांचा मॉडरेट सोरायसिस आहे आणि जे उपचार घेत आहेत तर त्यांच्या उपचारांना चांगल्या प्रकारे परिणाम होईल, आणि त्यांचा सोरायसिस
ट्रिगर फॅक्टर्सने जर नियंत्रण झाला तर औषधं पण कमी लागतील. त्यामुळे केवळ उपचार आणि औषधं नाही तर त्याचा प्रतिबंध कसा करता येईल, त्याचं नियंत्रण फास्ट कसं करता येईल, यासाठी मी पुस्तक लिहिलं. आणि हे पुस्तक लिहिण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की लहान मुलांमध्ये जो सोरायसिस होतोय हे खूप अलार्मिंग आहे. आणि पालक जे आहेत त्यांना जर ही माहिती मिळाली की ताणतणाव, योग्य झोप, अनियमित आहार किंवा पूर्ण झोप आवश्यक आहे, त्याचप्रमाणे व्यायाम आवश्यक आहे, आहार चांगला आहे, तर या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे. आणि बऱ्याच वेळेला जे लहान मुलांमध्ये आम्ही सोरायसिस बघतो तर आम्हाला असं आढळलेलं आहे की आम्ही त्याला फॅमिली डायनॅमिक्स म्हणतो की लहान मुलांना कुठले ताणतणाव आहेत. तर लहान मुलं ज्या वेळेला एका घरात असतात त्याचे आई वडील, त्यांचे एकमेकाशी संबंध, घरातले ताणतणाव याचा परिणाम त्यांच्यावर होतो, त्यांच्यात असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे त्यांना जो ताणतणाव आहे ते व्यक्त करू शकत नाही, पण त्यांच्या शरीरावर तो दिसतोय. तर ह्या गोष्टींची माहिती पालकांना पण हवी. आणि पालकांनी जर योग्य अपब्रिंगिंग केलं, योग्य वातावरण मुलांना दिलं, ताणतणाव त्यांचे कमी केलेत, तर निश्चितच मला असं वाटतं मुलांमध्ये सुद्धा सोरायसिसचं प्रमाण कमी होईल. आणि याच एका मूळ उद्देशाने मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कारण अलीकडे आता तुम्हाला माहिती मी 32,000 पेशंटचा उपचार केला आहे. तर सोरायसिसचा उपचार करणं तसं माझ्या दृष्टीने हे खूप कठीण नाही आहे. पण माझं मेन आहे की एवढ्या अनुभवातून मला केवळ उपचार नाही तर सोरायसिस जगात राहायलाच नको, म्हणून ते हे ज्ञान आणि असं लोकांना सांगणं आणि त्यांची जागरूकता करणं यासाठी मी पुस्तक लिहिलं आहे. आणि हेच पुस्तक आपण मराठी आणि हिंदीमध्ये लवकरच आणतं. अगदीच. तर मंडळी, सोरायसिस बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टर R.S. सोनावणे यांचं नो सोरायसिस टू नो सोरायसिस हे पुस्तक नक्की वाचा. डॉक्टर, होमिओपॅथीद्वारे तुम्ही उपचार करता सोरायसिसवर, तर सोरायसिसच्या उपचारामध्ये होमिओपॅथीचं काय वैशिष्ट्य आहे? सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य होमिओपॅथीचं असं की होमिओपॅथिक औषधं ही अतिशय सुरक्षित आहेत, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत. ही लहान मुलं, वृद्ध सगळ्यांना अक्षरशः ज्या वेळेला प्रेग्नन्सी आहेत त्यावेळेला सुद्धा लॅक्टेशन मदर्समध्ये सुद्धा हे सुरक्षित आहेत. या उलट जी प्रगत वैद्यकशास्त्रातली औषधं ही यावेळेला देण्यात येत नाहीत, पण होमिओपॅथिक औषधं आहेत. दुसरं असं आहे की ही जी औषधं आहेत ही केवळ बाह्य रूप नाही तर सोरायसिसच्या मूळ कारणावर काम करतात. ही इंडिव्हिज्युअलाइज आहे, प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगवेगळं औषध आहे. म्हणूनच ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती जी आहे सोरायसिसची तिला पूर्ण दुरुस्त करतंय. आणि त्यामुळे असं आढळलंय की होमिओपॅथिक औषधं जी आहे अतिशय गुणकारी आहेत आणि मूळ कारणाने, आणि त्याच्यामुळे सोरायसिस जो आहे हा 10 ते 15 वर्ष पुन्हा परत येत नाही असा अनुभव आहे. आणि अशा आमच्याकडे भरपूर केसेस आहेत. नेमका सोरायसिस उपचारामध्ये होमिओपॅथिक जे उपचार केले जातात त्याने नेमका काय परिणाम साधला जातो? आता सोरायसिस कारणामध्ये आपण बघितलं की सोरायसिस जरी अनुवंशिक आहे तरी ती जी ट्रिगर फॅक्टर्स आहेत, मानसिक ताणतणाव आहेत किंवा त्याचा स्वभाव आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे होमिओपॅथी हा वैयक्तिक म्हणजे त्याच्या केवळ आजारावर नाही तर त्याच्या पूर्ण प्रकृतीवर, त्याच्यामध्ये मानसिक, इमोशनल, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे एन्व्हायरमेंटल चेंजेस, त्याला जे सेन्सिटिव्हिटीज आहेत, या सगळ्या गोष्टींचा करून त्याच्या मेन प्रकृतीवर दिला जातो. त्यामुळे त्याची आजारी होण्यापूर्वीची आरोग्य अवस्था आहे त्या आरोग्य अवस्थेपर्यंत तो जातो आणि तिथे तो राहतो. तर होमिओपॅथिक औषधे ही केवळ बाह्य लक्षणावर नाही तर अंतर्गत जे परिणाम आहेत त्यांच्यावर काम करतात. अगदीच. जसं तुम्ही होमिओपॅथी बद्दल सांगितलं तसंच सोरायट्रीट मध्ये दिल्या जाणाऱ्या उपचारांचं वैशिष्ट्य काय? सोरायट्रीट ही जी संस्था आहे ही स्थापन करताना आपलं प्रमुख उद्देश असं होतं की जर सोरायसिस या आजाराला उपचार नाहीये असं आहे तर आपण फक्त केवळ सोरायसिस आणि सोरायसिस या आजाराचेच पेशंट गेल्या 39 वर्षापासून पाहतोय. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये प्रावीण्य निर्माण झालेलं आहे. आणि हे प्रावीण्य निर्माण झाल्यामुळे आपण एक डाटा तयार केलेला आहे. 32,000 पेशंटचा पूर्ण डाटा आहे की जो आज जगाला सांगतो की एकाच आजाराचे एवढे पेशंट एकाच पॅथीने जर एकाच व्यक्तीने केले आहे तर निश्चितच ती पॅथी गुणकारी आहे आणि ते औषधं ही सिद्ध झालेली आहेत. आणि ही एक स्पेशालिटी आहे. त्यामुळे याच्यावर प्रश्न निर्माण होऊच शकत नाही. आणि अशाच प्रकारे ही जर अवलंबलं सगळ्यांनी, म्हणूनच अलीकडे जे जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मला बोलवतात की अमेरिकेत सुद्धा, तर त्या लोकांना सुद्धा हे आश्चर्य आहे की एकाच पॅथीने एकाच व्यक्तीने जर एवढ्या केसेस केल्या आहेत तर ती औषधं काय असू शकतात आणि ती काय परिणाम करू शकतात. तर आपण सोरायट्रीटमध्ये 2 गोष्टी केल्यात की संशोधन केलंय आणि हा सगळा डाटा आपण सेव्ह केलाय ज्याच्यावर पूर्ण जगात रिसर्च होत आहेत. एवढंच नाही तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूर सोबत आपण एक हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर आणतोय की ज्याच्याने आपण त्वचा रोगाच्या निदानासाठी जगामध्ये एक नवीन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर निर्माण करतोय की हे एक युनिक आहे.
आणि हे फक्त भारताकडे. निश्चितच. सोरायसिस बरोबर मला अजून एका आजाराबद्दल जाणून घ्यायचंय, ते म्हणजे लायकन प्लॅनस. लायकन प्लॅनस नेमकं काय आणि त्याच्यावरती प्रतिविध उपचार पद्धती कोणती आहे? आता अलीकडे जसं आम्ही सोरायसिसला सुरुवात केली आहे, पण सोरायसिस आणि लायकन प्लॅनस हे आजार जवळजवळ सारखे, त्यांची कारणं पण सारखी आहेत, जरी थोडासा प्रकार वेगळा असला. तर लायकन प्लॅनस हा अलीकडे खूप फास्ट वाढणारा आजार आहे. आपण त्याच्या स्लाइड्स बघूया. लायकन प्लॅनस जो आहे हा तोंडामध्ये, त्वचेवर अशा काळ्या रंगाचे डाग येतात, त्याच्यात खूप खाज येते आणि त्या खाजेमधून अजून डाग वाढत जातात. हा जो आजार आहे हा त्वचेवर नाही, तर हा जननेंद्रियावर, तोंडामध्ये होऊ शकतो, त्याच्यानंतर नखामध्ये होऊ शकतो आणि याचे आता रुग्ण खूप वाढलेले आहेत आणि याची कारणं जरा वेगवेगळी पण आहेत आणि याच्यावर सुद्धा आपल्याकडे उपचार आहेत आणि ह्या केसेस आपण केल्या. त्यामुळे अनेक लोक सोरायसिस प्रमाणे आता सोरायटिसमध्ये लायकन प्लॅनसच्या उपचारासाठी सुद्धा आहेत आणि आपण त्याचा उपचार करतोय. कदाचित आपल्याकडे त्याच्याही अजून हजारो केसेस होतील आणि या दोन्ही आजाराला, सोरायसिस, लायकन प्लॅनसला, प्रगत वैद्यकशास्त्रानुसार कायमस्वरूपी उपचाराने केवळ नियंत्रण हे फक्त काही काळाकरता, पण ज्या ज्या वेळेला नियंत्रणानंतर परत आजार येईल तो जास्त वाढणार आहे. तर लायकन प्लॅनस हा आजार जो आहे जसं तोंडामध्ये होऊ शकतो, प्रायव्हेट पार्टला होऊ शकतो आणि बऱ्याच रुग्णांमध्ये त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. त्यामुळे हा आजार जरी सोरायसिस पेक्षा कमी त्रासदायक असला तरी त्याचे परिणाम सोरायसिस इतकेच आहेत आणि अलीकडे त्याचं प्रमाण वाढलंय आणि त्याचे जे ट्रिगर फॅक्टर्स जसे सोरायसिसचे तसेच आहेत. त्यामुळे त्याच्यावरही सोरायटिसमध्ये आपण उपचार करत आहोत. डॉक्टर, तुमच्याकडून उपचार घेतल्यानंतर जे रुग्ण बरे झालेले आहेत, अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? हा, आता मी काही तुम्हाला स्लाइड दाखवतो ज्यांना लक्षणीय फरक पडलेला आहे, ते आपण बघूया. हा एक रुग्ण आहे प्लाक सोरायसिसचा, हा आहे एरिथ्रोडर्मिक सोरायसिसचा, हा आहे स्काल्प सोरायसिसचा आणि हा आहे प्लांटर सोरायसिसचा. आणि ही पण एक स्त्री जिच्या पाठीवर होता आणि हा प्लांटर सोरायसिस आहे, हा एरिथ्रोडर्मिक सोरायसिसचा आहे आणि हा स्काल्प सोरायसिसचा. तर अशा प्रकारे हजारो रुग्ण आपल्याकडे आहेत. अर्थात लोकांना याच्यावरून लक्षात येईल की सोरायसिस कशा आणि किती चांगल्या प्रकारे दुरुस्त होतो. अगदीच. तुम्ही ही जी सोरायसिस बद्दल जी माहिती दिली आहे, प्रेक्षकांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि अर्थात तुमच्या नो सोरायसिस टू नो सोरायसिस या पुस्तकाचा देखील प्रेक्षकांना फायदा होणार आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार.